ज्याच्या आयुष्यात कारण असतात ना, खूप महत्वाचं वाक्य आहे, ज्याच्या आयुष्यात कारण असतात ना त्याला फक्त सहानुभूती मिळते, सक्सेस मिळत नाही. ज्याच्या आयुष्यात कारण असतात त्याला सहानुभूती मिळते, सक्सेस मिळत नाही. सक्सेस मिळवण्यासाठी तुमच्या आयुष्यात एकच कारण असावं लागतं, तोच माणूस सक्सेस बनतो. समजलं काय सांगितलं? कारण असणारा माणूस कधी सक्सेस बनत नाही. मात्र ज्याच्या आयुष्यात कारण आहे ना तो सक्सेस झाल्याशिवाय सुद्धा राहत नाही. मला सांगा, हिरकणी पिक्चर बघितलं किंवा हिरकणी नाव तरी ऐकून? हॅलो, काय ना ती कुठे गेलेली? गडावर. कुठल्या? रायगडावर गेलेली, बरोबर ना? आणि काय झालं? दरवाजे बंद झाले आणि तिला कुठे यायचं होतं? घरी काय यायचं होतं? तिचं बाळ घरात होतं. बघा, कारण किती आयुष्यात महत्वाचं आहे. कारण असणाऱ्या माणसाला कुणी थांबवू शकत नाही, पण कारण असणारा माणूस कधी सक्सेस बनत नाही. मग ती लेडी ज्या बुरुजावरून खाली उतरली तिथं काय प्रॅक्टिस केलं का? हॅलो, प्रॅक्टिस केलं? बरं, ती उतरताना तिला भीती वाटली नसेल? ती मला साप चावेल, वाघाच्या मी तावडीत सापडेल, माझा पाय विसरला तर मी वरून खाली पडेल, माझा मृत्यू, तिला एवढी तरी भीती वाटली का? नाही वाटली. ज्या लेडीजनं कधी त्या बुरुजाकडे वाकून सुद्धा बघितलं नव्हतं, ती लेडीज ज्या हिमतीनं उतरली, का उतरली? मुलाच्या ओढीनं उतरली. ती आली, त्या बाळाला घेतलं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा महाराजांनी तिला तिथे गडावर बोलिवलं आणि परत म्हणले आता उतरून टाक, उतरली का ती? मग तीच हिरकणी होती, ती रात्री उतरली, पण तिला आता दिवसा उतरायचं म्हणा. का? हिरकणीमुळे नाही उतरली, हिरकणी आई होती म्हणून उतरली. कारण बाळ हे तिचं काय होतं? एक कारण होतं. तिच्या आयुष्यात कारण आहे, नाही तर कुणी थांबू शकत. लक्षात घ्या. आज समजा तुमचा बाळ